पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. बोलू दादा. हो दादा, कोण आहे? मी फोन केला होता ना तुम्हाला. अच्छा तुम्ही होय. हा. या या आत या. या सावकाश. बसा ना बसा. नाही ठीक आहे, हा, हरकत नाही. अहो बसा हो. हो नाही नाही, हरकत बसा हो, नाही. बसा 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 बसा. सर बसा ना. नक्की काय काम होतं आमच्याकडे? हा हे ऍक्च्युली आम्ही एक क्लिनिक सुरू केलंय, दवाखाना. हा. आणि त्या दवाखान्यामध्ये अशा गरीब आणि गरजू लोकांकरता मोफत उपचार केले जातात. आम्हाला कळलं तुमची आई आजारी आहे म्हणून आम्ही आलो तुमच्याकडे तुम्हाला भेटायला. त्यांचे रिपोर्ट्स असतील ना, दाखवता जरा. काय करणार आहात तुम्ही फाईल बघून? या. मी काय म्हणतो साहेब, हिचे दिवस असे तसे भरलेलेच आहेत. उपचार कशाला करताय? हिला घेऊनच जा ना फुकट. तू तर मला पोचवायला निघालास. थांब, तुला आता. ए म्हातारे गप गप, एकदम गप. मी तुमच्यासाठी चहाचं बघतो. नाही नाही नको नको. हो नाही चहा वगैरे नको. अहो नाही, इथं नाही बनवत, बाहेरनं चांगल्या ठिकाणाहून घेऊन येतो. अहो, नाही. आलो 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 नाही, आलो. ऐका 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 तुम्ही. सर, हीच नामी संधी आहे. सर, म्हातारीचे सगळे ऑर्गन फेल होण्याच्या बेतात आहेत. म्हातारी आज ना उद्या मरणारच आहे सर. आपण तिला मारली तर काय फरक पडणार आहे? तिच्या मुलाला तर ती नकोच आहे सर तशी. आजी आजी काय काय होतंय तुम्हाला? डॉक्टर, मला वाचव. मला एवढं नाही मारायचं. मला वाचवा. हा नालायक मुलगा मला मारायला टपलाय. मला वाचवा हो. हो ऐका ऐका माझं. डॉक्टर, मला वाचवा हो. डॉक्टर, वाचवा मला. चोल चोल चोल. फिशान माझा फोन का उचलत नाहीये? काय काय झाला? अयो, तू तू चल चल. काय झाला? अयो, माका सांग, इरा विशाल सरांवांगडा कशी वागता? नाही म्हणजे काही दिवस ना सतत ती शांत शांत होती. ते इले तरी बोलत नव्हती. आत्ता पण अशीच वागता काय? नाही गे, पुन्हा तिचा एरिया माझ्या मागला सुरू झाला. म्हणजे म्हणजे तिनं विशाल सरांची कशी पण वागता. त्यांका नावाने काय हाक मारता, म्हणजे बऱ्याचदा हक्क काय गाजवता. तिनं त्यांका ना अशी बरोबरीचा समजून मित्र म्हणून वागायला जात. पण सरांका आता नाही आवडत. ह्याच्या पलीकडे काय नाही ना.
म्हणजे असा किती विचारतास? किती भोळी असस गो बाय तू. माका सगळा माहिती या, पण बाय ह्या सगळ्यात तुका कळूक नको बस. सर सर तुम्ही त्या रूम मधून बाहेर का आलात? तुम्हाला तिथला वास सहन नाही झाला का? पोटे, या म्हातारीला आपण नाही मारायचं. काय? का सर? कम ऑन पोटे, आपण डॉक्टर्स आहोत, मर्डरर्स नाही. ही गोष्ट मी तुम्हाला आधीही सांगितली. नाही, हे नाही होणार. सर मला मान्य आहे, तुम्ही म्हणताय ते सगळं मान्य आहे सर मला. सर एकदा सौदामिनी मॅडमचा चेहरा डोळ्यासमोर आणून बघा. म्हातारी मेली नाही ना, आपण मरणार. आपण करू काहीतरी, पण हे नाही जमणार. त्या म्हातारीला मारल्याशिवाय आपण कुठला तरी प्लॅन आखूया ना. वेट लेट मी थिंक. पुढे आपण एक काम करूया. या म्हातारीला सरस्वतीच्या क्लिनिक मध्ये घेऊन जायचं. सरस्वतीकडून तिच्यावर उपचारही करून घ्यायचे. पण मग अचानक एका वृद्धाश्रमात नेऊन ठेवायचं. बरं, इकडे त्या म्हातारीच्या पोराला सांगायचं, म्हातारीचा फोटो भिंतीवर लाव. एक डेथ सर्टिफिकेटही तयार करून ठेव. पोटे, त्या म्हातारीचा पोरगा बघितलात ना कसा आहे. आपण पैसे देऊ ना त्याला, आणि पैशासाठी हे काम तो नक्की करेल. मग आपण पुन्हा सरस्वतीच्या क्लिनिक मध्ये जायचं आणि तिकडे जाऊन मग सॉलिड राडे करायचे. तिच्याविषयी कंप्लेंट करायला लावायची. सर हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्या प्रकरणामध्ये जर डेड बॉडी आली असती ना तर मजा आली असती सर. पोटे, तुम्ही काय बोलताय सर? हे बघा, मान्य आहे आपण बेईमानीची कामं करतो आपण, पण कमॉन, शेवटी आपण डॉक्टर्स आहोत ना. थोडीशी सेन्सिटिव्हिटी दाखवूया ना प्लीज. हे मारणं वगैरे. घ्या चहा घ्या. अहो घरी नाही बनवलाय, इकडचा आणलाय. घ्या. नाही, थँक्यू. नाही नाही, तरीही नको, ऊन खूप आहे ना, नको आता चहा. बर, म्हातारीचं काय करायचं ठरवलंय? आत्ते काय झाला? नाही म्हणजे ती घरातच अशी वागता की बाहेर पण सगळ्यांशी अशीच वागता, ह्या जाणून घेऊचा होता माका. आत्ते, तुका इराचा स्वभाव माहिती आहे ना. ती मनान वाईट नाही हा. म्हणजे बघ ना, सर एवढे चिडतात ना, तरी पण ती एक मित्र म्हणान आणि सिनियर म्हणान किती आदर करता त्यांचा. त्यांनी काय सांगितलं की ऐकता. एरवी ती तिचा सेल्फ रिस्पेक्ट किती जपता, पण गरज पडली ना सरांसमोर तापण सोडून देता. बरं तारा वांदे, तू फोन किती करत होतीस? अगो हा आता आपला ती हडळ आपली माझी वहिनी, अगो आज माका परत धमकी देत होती. बयोची कशी वाट लावतोय ना ती बघच म्हणाल. अगो या उद्याचा कधी सुधारतली या. आत्ते, त्याच्या डोक्यात ना काय काहीतरी नक्कीच सुरू आहे असं माका पण वाटतं. राक्षसी वृत्ती असा ना, तिका ना काही ना काही सतत वाईट खुरापती हवे असतात. बयो बाई, तुका सावध रवाक वया. हा आत्ते, तू नको काळजी करू, मी राहीन सांभाळ. इले त्या म्हातारीला मारायचं नाही. हो, दुष्यंत, असं कसं होईल? अरे बॉडीच मिळाली नाही तर त्या बयोवरचे आरोप कसे सिद्ध होतील? आणि आपल्या प्लॅनचा बेसच तोय ना. मग मारायचं नाही असं कसं करायचं? मला ते काही माहिती नाही. तू त्या म्हातारीला मारून टाक. अरे काय मूर्खासारखं बोलत असतेस का तू? मारून टाक, ह्याला मारून टाक, त्याला मारून टाक. माणसाला मारणं इतकं सोपं वाटतं तुला? अरे पण तसंही ती म्हातारी मरायलाच टेकलीये ना, आणि तिचा मुलगा पण रेडी आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? नाही, आता काही प्रॉब्लेम नाहीये ना, म्हणून तुला कळत नाहीये.
उद्या जर खरंच प्रॉब्लेम झाला ना, पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.